हेलियम या रासायनिक मूलद्रव्याच्या संशोधनात भारताचा खूप महत्वाचा वाटा आहे. आताच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि आपल्या महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ला या दोन्ही जागा यासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात. हेलियमचा शोध भारताशी आणि महाराष्ट्राशी कसा जोडला गेलाय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष कोल्हे. मित्रांनो, सध्या मी पॅरिस शहराची भटकंती करतो आहे. पॅरिसमध्ये हिंडत असताना पॅरिस ऑब्झर्वेटरीच्या परिसरात हा पुतळा माझ्या नजरेस पडला. हा पुतळा आहे हेलियमच्या शोधाचे एक जनक पियर यान्सन यांचा. हेलियमच्या शोधाचं श्रेय दोन प्रमुख खगोलशास्त्रज्ञांकडे जात. त्यातले एक पियर यान्सन आणि दुसरे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकियर. हेलियम हा असा एक घटक आहे की ज्याचा शोध पृथ्वीवर न लागता अवकाशामध्ये तो पहिल्यांदा आढळला. रंग, वास आणि चवविरहित असा हा बिनविषारी वायू आहे. हेलियमचा उपयोग ऑक्सिजन सिलेंडर्स मध्ये, बलून्स मध्ये किंवा स्कुबा डायव्हिंग मध्ये अशा अनेक ठिकाणी केला जातो. पियर यान्सन हे मूळ फ्रेंच, परंतु 18 ऑगस्ट 1868 साली जे सूर्यग्रहण झालं ते पाहण्यासाठी म्हणून ते गुंटूर मध्ये ते आले. गुंटूर मध्ये त्यांनी ऑब्झर्व्ह केलेल्या सूर्यग्रहणामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की सूर्याभोवतीच्या वातावरणामध्ये हेलियमची पिवळी स्पेक्ट्रल रेषा आहे हे त्यांनी पहिल्यांदा ओळखलं. तर ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकियर हे त्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 1868 रोजी महाराष्ट्रात होते, विजयदुर्ग किल्ल्यावर. तिथून ते त्या सूर्यग्रहणाचं निरीक्षण करत होते. त्यांच्याही निरीक्षणात ही पिवळी स्पेक्ट्रल रेषा त्यांना आढळली. त्यामुळे हेलियमच्या संशोधनाचं श्रेय या दोघा शास्त्रज्ञांकडे जातं. विजयदुर्ग किल्ल्यावर ज्या कट्ट्यावर दुर्बीण ठेवून लॉकियर यांनी सूर्यग्रहणाचं निरीक्षण केलं तो कट्टा आजही विजयदुर्ग किल्ल्यावर आहे. त्या कट्ट्याला काही हौशी मंडळींनी साहेबाचा कट्टा असं नाव दिलंय. आणि विशेष म्हणजे काही उत्साही विज्ञानप्रेमी मंडळी विजयदुर्गवर दरवर्षी 18 ऑगस्टला हेलियम डे साजरा करतात. पियर यान्सन यांचा जन्म पॅरिसमध्येच झाला. त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या काळात अनेक वैज्ञानिक मोहिमा पार पाडल्या. मॅग्नेटिक इक्वेटर निश्चित करण्यासाठीच्या जगभर ज्या मोहिमा झाल्या त्या सगळ्या मोहिमांमध्ये पियर यान्सन सहभागी झाले होते. सोलर स्पेक्ट्रम मधल्या वायुमंडलीय संशोधनाविषयीच्याही काही मोहिमा झाल्या आणि अर्थात सूर्यग्रहण निरीक्षणाच्या मोहिमा तर त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरल्या. त्यांनी पॅरिसमध्ये मुदॉ या वेधशाळेची स्थापना केली, म्हणजे मुदॉ ऑब्झर्वेटरी. पुढे ही मुदॉ ऑब्झर्वेटरी पॅरिस ऑब्झर्वेटरीमध्ये मर्ज करण्यात आली. याच पॅरिस ऑब्झर्वेटरीच्या प्रांगणामध्ये एका उंच टेकडीवर पियर यान्सन यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्या उंच टेकडीवरून संपूर्ण पॅरिस शहराकडे जणू काही पियर यान्सन नजर ठेवून आहेत. क्षणभरासाठी असा भास आपल्याला होतो. आणि मुख्य म्हणजे या दोघा शास्त्रज्ञांनी भारतीय भूमीवर या हेलियमचा शोध लावला. भारतीयांसाठी ही खूप महत्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.